देव सर आणि रुची कॅटरस यांच्या माध्यमातून सोबतच फॅब लॅब मेन्स फॅशन यांच्या वतीचं एक सुप्रसिद्ध फॅब लॅब मेन्स फॅशन यांच्या वतीने असणारे गिफ्ट वाउचर जे आपण प्रत्येक सामनेवीराच्या खेळाडूला अजितजी पाटील साहेबांच्या सौजन्याने देत आलेलो आहोत। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकाल tenniscricket.in संतोषजी नाणेकर, गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून त्यांची टेक्निकल टीम, अपडेटर मिलनजी पाटील आणि कॅमेरामन प्रीतम मस्कर त्यांचेही विशेष आभार। प्रत्येक सामन्यासाठी मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार टी शर्ट सीएम स्पोर्ट्स प्रमोदजी चिंदरकर यांच्या वतीने, हँड डिनर्स हँड स्लीव्स सिक्सर सुप्रीमो सेट एंटरप्राइजेस यांच्या वतीने, सोबतच आज या स्पर्धेसाठी एक विशेष पुरस्कार मात्र आपण देताना पाहणार आहोत। तो मात्र अमयजी भालेकर यांच्या माध्यमातून मालिकावीराचा जो खेळाडू असेल त्याला आकर्षक बॅट आणि आकर्षक टी शर्ट, सोबतच विजयजी पेंढारी साहेब आणि ॲपल गॅरेज यांच्या वतीने एक विशेष पुरस्कार मालिकावीर विजयजी पेंढारी आणि ॲपल गॅरेज यांच्या वतीने मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक अंतिम सामना संपल्यानंतर जे पारितोषिक असणार आहे, वैयक्तिक पारितोषिक जे असणार आहे, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या प्रत्येक खेळाडूला एक आकर्षक असं स्मार्ट वॉच भेटवस्तू म्हणून दिलं जाणार आहे। तर विशेष आभार असतील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांचे, सोबतच भावपूर्ण आदरांजली सन्माननीय जनार्दनजी सावंत, सन्माननीय स्वर्गीय आत्माराम व्यंकटेश पवार यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली। आणि दरम्यान आपल्या वी क्रिएटिक ऑफिशियल इन्स्टा पेज वरती मात्र आपण या GPL ची लिंक शेअर केली आहे। ती लिंक जी आहे ती आपण सर्वांनी जितकी होईल तितकी मात्र शेअर करण्याचा प्रयत्न करा। आणि जी आता 40+ ची टीम जिंकलेली आहे त्या खेळलेल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, विजेत्या टीम मधील सर्व खेळाडूंना विनंती, आपण पारितोषिक वितरणासाठी कुठेही जायचं नाहीये, इथेच थांबायचं आहे। आपल्याला सर्वांना या ठिकाणी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत, विशेष पारितोषिक दिलं जाणार आहे। दरम्यान व्यासपीठावरती आज मिलिंदजी कदम, विजयजी पेंढारी यांचं सुद्धा विशेष आभार आहे। सीएम स्पोर्ट्स प्रमोदजी चिंदरकर, साई अंशुल स्पोर्ट्स दत्ता शेठ चव्हाण, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असतील। विशेष धन्यवाद आम्ही आज या ठिकाणी देतोय ते लाला बशीर शेख यांचे, त्यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी। चला उपांत्य फेरी क्रमांक 1 चा सामना इथे सुरू होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र खेळाडूंना या ठिकाणी उत्साह देऊया, प्रोत्साहन देऊन मात्र या मॅचची सुरुवात करूया। टॉस जिंकला होता इंद्रा टायगर्सने, प्रथम फिल्डिंगचा निर्णय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। महेश चेंदवनकर आणि सोबत अक्षय तावडे, बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकासाठी मात्र अजय पवार। सेमीफायनल नंबर 1, पहिला बॉल स्वीप केलाय महेशने स्क्वेअर लेग क्षेत्रात, चांगली फिल्डिंग तिकडे मात्र बघायला मिळते, अप्रतिम फिल्डिंग इंद्र टायगर प्रितेश चव्हाण यांच्या माध्यमातून। आज आमचे 2 दिवस गुणलेखक म्हणून काम पाहणारे आमचे बंधुतुल्य मित्र, या स्पर्धेचे ऑफिशियल गुणलेखक म्हणून रुपेशजी सुर्वे आमच्यासोबत गेले 2 दिवस जुळलेत। आमचे डीजे मास्टर अर्थातच MG साऊंड नितेश यांचं सुद्धा विशेष धन्यवाद, सोबतच मयूरजी शिंदे, विकी तवसाळकर, आमची संपूर्ण जी व्हॉलंटियर टीम आहे, आज चांगलं काम त्यांच्या माध्यमातून, त्यांचं खूप चांगलं सहकार्य। दरम्यान स्वीप केलेला हा बॉल, पॉवरफुल स्ट्रोक, वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक, 4 धावा, चौकार। 3 चेंडू 6 धावा। इथून पुढे आपण जर पारितोषिक घोषित करत असाल तर आपल्याला जी रोख रक्कम तुम्ही लावणार आहात खेळाडूसाठी ती इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करणं गरजेचं आहे। जे काही पारितोषिक तुम्ही जाहीर करू इच्छित असाल ते पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अधूयागून जमा करायचंय, तरच त्या पारितोषिकाची घोषणा केली जाईल। 3 चेंडू 6 धावा, 200चा स्ट्राइक रेट। यावेळेला मात्र मनगटाचा खूप चांगला वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय। म्हणूनच म्हटलं जाते की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। महेश चेंदवनकर एक जिद्दी खेळाडू आहे, इतक्या सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये। आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा अक्षय तावडेच्या बॅट मधून, कडक कडकडीत प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय सिक्सर सुप्रीमो, चौकार। आमचे जे सहप्रायोजक आहेत, आमचे जे पुरस्कर्ते आहेत, आमचे जे बक्षीसदाते आहेत, त्या सर्वांची नावं मात्र सातत्यपूर्ण या ठिकाणी आम्ही गेली 2 दिवस घेतोय, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच मात्र ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली आहे। फ्री हिटचा बॉल अक्षयसाठी, यावेळेला मात्र अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन फॉलिंग स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये स्विंग अँड मिस।
फ्रीडचा बॉल होता, डॉट बॉल आलाय. आता मात्र शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक राहिलाय. तर ओव्हर नंबर 1 मध्ये उपांत्य फेरीची मॅच, सेमीफायनल नंबर 1 चा सामना इन बिटवीन परळचा राजा विरुद्ध इंद्रा टायगर्स. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात पायाचा भेद घेतोय बॉल. थायपॅडला लागल्यानंतर मात्र एक लेग बायच्या स्वरूपातली धाव का असेना ती मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वीरित्या ही एक धाव पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र बिनगडी बाद 13 धावा. फायनल बिफोर फायनल हा सामना जो कोणी जिंकणार तो मात्र या गणेश लीला प्रीमियर लीग GPL 2024च्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम फेरीत दाखल होणार. आणि जो कोणी हा सामना पराभूत ठरणार त्याचा प्रवास मात्र आज इथेच संपणार आहे. त्यामुळे डू ऑर डाय सिच्युएशन मॅच, करू वा मरूची स्थिती. इथे मात्र आपलं 100 नव्हे तर आज 200% जितकं बेस्ट आपल्याला देता येईल ते आपल्याला द्यावंच आहे. उत्कृष्ट कामगिरी इथे मात्र आपल्यातला सर्वोत्कृष्ट खेळ जो आहे तो इथे तुम्हाला आज सादर करायचा आहे. पहिल्या ओव्हर अखेरीस बिनगडी बाद 13 धावा. मयूर मसूरकर दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती. अक्षय तावडे ऑन स्ट्राईक. पहिल्या ओव्हरमधून 13. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल अक्षय विरुद्ध मयूर. फुलटॉस चेंडू. हा एक फुलटॉस चेंडू म्हणजे आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती एका बेरर चेक सारखा असतो. त्यावर तुम्हाला जितक्या होतील तितक्या धावा लिहायच्या असतात. परंतु आज तितक्या पूर्णशा धावा ज्या आहेत, कुठेतरी एखादा मोठा फटका जो सजवायची संधी ते मात्र गोलंदाजाने तुम्हाला दिली होती ती मात्र त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलेलं नाही असं म्हणावं लागेल. एकाच धाब्यावर समाधानी अक्षय. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर येतोय महेश चेंदवनकर. आता मात्र महेशसाठी सुद्धा एक बेरर चेक तिकडे दिला गेला होता. डिक्लेअरमध्ये जाण्यापासून काही अडबळा जात नाहीये बॉल. आणखीन एक रन, आणखीन एक सिंगल धाव. आणि मयूर मसूरकर यांनी जर महेश चेंदवनकरचा विकेट जर पटकावला तर रघुवीर धुरी अर्थातच बाळा धुरी सर यांच्या माध्यमातून 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. स्क्वेअर कट. पुन्हा एकदा मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे डिक्लेअर झोनकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 सिंगल आले आहेत. थोडासा शांत आणि संयमी खेळ. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर रघुवीर धुरी यांच्या माध्यमातून महेश चेंदवनकर यांच्या प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयांचा आणि त्याचबरोबर आपण जर लगातार 3 चौकारांची तिकडी त्यांनी जर पूर्ण केली तर मात्र त्यांना 200 रुपयांचा पुरस्कार आहे. हे विशेष पारितोषिक प्रत्येक खेळाडूवरती मात्र उपस्थितांच्या माध्यमातून या क्रिकेट प्रेमी क्रिकेट लव्हर्स यांच्या माध्यमातून स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र चांगलं पदल आलित्य, खूप चांगलं फुटवर्क. समय साधना मात्र तसं पाहायला गेलं तर चांगली होती, परंतु तिकडे बाउंड्री लाईनवर फिल्डर आहेत. कव्हर पॉईंट सीमारेषा जिथे मात्र बॉल फटका खेळल्यानंतर एक सिंगल धाव घेऊ शकलेत महेश. धावसंख्या पुढे सरकते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ आपण पूर्ण झालेला पाहिला. 4 सिंगल आलेत या 4 बॉलवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 17 धावा. यावेळेला बॅकफुटवर येऊन पुरेपूर ताकदीनिशी खेळलेला फटका आहे. रोहित कांबळे तिकडे मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात रनआउटची संधी, परंतु सेफ झोन मध्ये अगदी वेळेत आपल्या सुरक्षित स्थळी पोहोचलाय अक्षय तावडे. जीवनदानच म्हणावं लागेल एक प्रकारे, थोडक्यात बचावले असं म्हणावं लागेल. 2 धाबांचा यशस्वी प्रयत्न आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त सन्माननीय अभिषेकजी परब यांचं व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. दरम्यान आणखीन एक सुंदर फटका. इकडे मात्र बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. अक्षय तावडेच्या बॅटमधून एक सुंदर देखना दिमागदार दर्जेदार चौकार. ओव्हरची समाप्ती मात्र इकडे होती. चौकारांशी मात्र या ओव्हरची समाप्ती झालेली आपण पाहिली. पहिल्या षटकातून 13, दुसऱ्या षटकातून 10 अशा एकंदरीत 23 धावा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. एकच टार्गेट कुठेतरी मात्र सेट केलं जातं या फलंदाजांच्या माध्यमातून की पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्यात. कारण स्लॉग ओव्हरमध्ये जर आपली एखादी विकेट आली तर शेवटचे येणारे फलंदाज कशी बॅटिंग करतील हे आपल्याला ठाऊक नसतं. त्यामुळे मग हे सलामीचे जे 2 आत्मविश्वासी फलंदाज आहेत ज्यांच्यावर मात्र संघाचा पूर्णपणे दारोमदार आहे त्या महेश आणि अक्षयकडून मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रत्येक मॅचमध्ये या अगोदरचाही सामना आपण पाहिला, त्याच्या अगोदरचाही सामना त्यांचा जर पाहिलात तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांचं टार्गेट असतं की 20 अप धावसंख्या तरी त्यांच्याकडून बनवायची. असा हा निश्चय करूनच हे 2 फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. या मॅचमध्ये ही 23 धावांचा आकडा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 23 विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर.
जीबीडी रिअल्टी यांचंही एक विशेष सहकार्य GPL 2024 साठी. दरम्यान इथे मात्र गॅप मध्ये जातोय बॉल, आर पार सीमा पार, मिळतील धावा 4. इथे आलाय मात्र गणेश लीला, प्रीमियर लीग चौकार. जीबीडी रिअल्टी सर्वेसर्वा गोपालजी शेठ साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बहुमूल्य असं योगदान, त्यांचेही विशेष धन्यवाद. दरम्यान हा चौकार आपण पाहिला महेशच्या बॅटमधून. इथे मात्र फुल टॉस आहे, स्क्वेअर कट, नजाकत भरलेला हा दर्जेदार आणखीन एक ब्रँडेड चौकार महेश चेंदवनकरच्या बॅटमधून. इथे मात्र गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. चांगलं टायमिंग, चांगली समय साधना, टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग, ताकद या 4 गोष्टींचा वापर मात्र क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठा मानला जातो. क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्हाला राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, आणि तो आत्मविश्वास आज झळकलाय महेशच्या बॅटिंग मधून. चौकारासोबत मात्र धावफलकावर एक मोठा बदल, 31 धावा, तिसरं षटक तसं मात्र प्रगतीपथावर. सुरुवातीच्या दोन्ही बॉलवर 2 चौकार, चौकारांची तिकडी पूर्ण करण्याची हॅट्रिक आता मात्र महेश तिसरा फलंदाज असेल या स्पर्धेतला. दरम्यान इथे मात्र बॉल अडवलाय, अप्रतिम फिल्डिंग, चांगला फटका. पारितोषिक होतं ते मात्र रघुवीर धुरी यांच्या माध्यमातून. जर 3 चौकार महेशचे पूर्ण झाले असते तर त्यांना 201 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार त्यांनी जाहीर केला होता. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान इथे मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा धावून घेतल्या या फटक्यावर. ज्या पद्धतीची फिल्डिंग आपण पाहिली, क्षेत्ररक्षकाचंही तितकंच कौतुक. चांगले एफर्ट्स, एका हाताने बॉलला अडवलं, दुसऱ्या हाताने मात्र बॉलला नेऊन पोहोचवलं गोलंदाजाकडे. स्वप्नील सावंत, राऊंड विकेटचा मारा, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, या वेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका येतोय, दुसऱ्या धावेची मागणी. थ्रो चांगला नाहीये, चांगले थ्रो मात्र तिथे खूप महत्वाचे आहेत. कुठेतरी फ्लॅट थ्रो, अगदी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतील असे थ्रो तुम्हाला करणं गरजेचं आहे. असे हवेतले थ्रो मात्र जर तुम्ही करत राहाल तर तोपर्यंत फलंदाज दुसरी धाव या मैदानावरती सहज पूर्ण करू शकतील. या 2 धावांसोबत 35 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला मात्र स्लोअर 1 बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला लेग ब्रेक मात्र इथे बीट करून जातोय महेशला. बॅटने तर धावा येत नाहीयेत, परंतु क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, धावा कशाही येऊ देत, क्रिकेटमध्ये धावा येणं याला महत्व आहे. आणि ती लेग बाईजच्या स्वरूपातली 1 धाव का होईना ती मात्र महेशने घेतली आहे, त्याला मात्र खूप महत्व आहे. फुल टॉस मिळाला, या वेळेला मात्र त्या बॉलचा पुरेपूर समाचार, पाठवला चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार, मिळाला धावा 4, ठोकलाय इथे मात्र सिक्सर सुप्रीमो चौकार. 40 धावा या चौकारासोबत मात्र पूर्ण होतील. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. आणि अशीच एक मोठी ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुभाष डांबरे मित्रमंडळ परळ आणि शिवराज प्रतिष्ठान परळ यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून येत्या 17 आणि 18 फेब्रुवारी 2024 रोजी आपल्या परळमधील ऐतिहासिक अशा कामगार मैदानावरती अंतर इमारत अंतर्गत खेळवली जाणारी एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्यामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 203 मधले अंतर इमारत अंतर्गत 8 संघ आणि 17 फेब्रुवारी 2024 ला म्हणजे पहिल्या दिवशी खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतील. त्यातल्या त्यात एक विशेष प्राधान्य या स्पर्धेमध्ये दिलं जाते, ते महिलांचे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार, त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. सिक्सर सुप्रीमो tenniscricket.in वर ही स्पर्धा लाईव्ह आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मात्र आपण संपर्क साधू शकाल ते रवी आणि महेश चेंदवनकर यांच्याकडे. दरम्यान नवीन ओव्हरची सुरुवात, 4थ्या षटकाचा खेळ, अतिशय महागड असं षटक, 17 धावा मागील षटकातून रोहित कांबळे. या वेळेला मात्र ओव्हर दी बॉल, ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार, हातातली कॅच सोडली आहे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर थिसारा परेरानं रोहित शर्माचा झेल सोडला आणि रोहित शर्माने त्यानंतर मात्र अतिशय जगविख्यात शेवटच्या क्षणापर्यंत लढा करायचा, संघर्ष करायचा, फाईट द्यायची.
जर कोणाकडून शिकायचं असेल या परळ नगरीतून तर महेश चेंदवनकर हे नाव त्यासाठी एक योग्य नाव ठरेल. जिद्द आणि चिकाटी याचं अनोखं संमेलन म्हणजेच महेश चेंदवनकर. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त रन. शेवटच्या क्षणापर्यंत आज मैदानावरती तो थांबतोय. अगदी जर आपण पाहिलं तर या इनिंग मधले आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्कोर कार्ड जे आहे ते 50च्या वर पोहोचलंय. आपण जर पाहिलं तर 57 धावा या सेमीफायनल मध्ये परळचा राजा टीमच्या खात्यामध्ये. इथे मात्र फ्लॅट शॉट खेळलाय, फटका फसलाय, महेश तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पहिली विकेट, पहिला धक्का परळचा राजा टीमला. वन्स अगेन आपण जर पाहिलं तर एक वादळी खेळी करतोय महेश चेंदवनकर. छत्तीस धावांची वादळी खेळी करताना पाहायला मिळाला महेश चेंदवनकर. आउट होऊन माघारी परततोय. आता मात्र इनिंगचा शेवटचा एक बॉल शिल्लक राहिलाय. किती धावा येतील या चेंडूवरती? प्रसन्न चव्हाण, शेवटचा बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका. फिल्डर तिकडे आहेत, मिसफिल्ड होत आहे, फंबल होत आहेत. उसळी घेतोय चेंडू. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्याच्याही प्रयत्नामध्ये यशस्वी. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र प्रसन्न आउट. एकंदरीत 2 धावा या शेवटच्या बॉलवर आल्या. 2 गडी बाद. टोटल धावसंख्या जर आपण पाहिजे झाली तर धावसंख्या झाली ती 59 धावा. जिंकण्यासाठी मात्र येत्या 4 ओव्हरमध्ये 60 धावांचं लक्ष्य ते मात्र इंद्रा टायगरसाठी. मगाशच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 62 धावा आपण बनवलेल्या पाहिल्या होत्या, त्यामुळे हायेस्ट स्कोर आपण जर पाहिलात तर तो 62 धावांचा आकडा. परंतु या मॅच मध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग इकडे आपण पाहिली ती परळचा राजा टीमची. आज नक्कीच पहिली इनिंग तरी त्यांच्यासाठी खूप चांगली राहिली आहे, परंतु विरोधी संघ सुद्धा प्रयत्न करेल, कारण त्यांना सुद्धा सेमीफायनल मधून मेगा फायनल मध्ये पोहोचायचंय. आणि त्यातल्या त्यात आपण मध्यानामध्ये पुढील सामन्याचा उपांत्य फेरीचा टॉस करण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांचा यथोचित सन्मान. चला प्रथमतः टॉस करून घेऊया. उपांत्य फेरी क्रमांक 2 सेमीफायनल नंबर 2 टॉस या ठिकाणी केला जाईल. RS45 वर्सेस वी क्रिएटिक. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे विश्वस्त अभिषेकजी परब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. टॉस होतोय उपांत्य फेरी क्रमांक 2 सेमीफायनल नंबर 2 चा. माईक बंद करा, माईक बंद करा. चला दोन्ही टीम मधला हा टॉस, एका बाजूला RS45 आणि दुसऱ्या बाजूला वी क्रिएटिक. वी क्रिएटिक वन द टॉस, नाणेफेक जिंकली आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्यासोबत आज जुळलेले जे मान्यवर आहेत, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त अभिषेकजी परब यांना मी विनंती करेन, कारण स्वतः एक उत्तम ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच 2 शब्द आम्हाला ऐकायला या ठिकाणी आवडतील. या स्पर्धेबद्दल अभिषेकजी 2 शब्द. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं, खूप आनंद होतोय. आज दुसऱ्या पर्वात तुम्ही एक यशस्वीपणे आज जो गणेश लीला प्रीमियर लीगचा 16 पार पडलाय. हा 16 म्हणजे एक गेट टुगेदर असतं आपल्या सर्व जुन्या मित्रांचं, रहिवाशांचं. ते यशस्वी करण्यामागे
ज्या कार्यकर्त्यांचे हात लागलेले असतात त्यांचं देखील मी अभिनंदन करीन. खूप खूप सुंदर आयोजन नियोजन आज या आपल्याला पटांगणात पाहायला मिळतं. जेव्हा आपण आपल्या कार्यकर्त्यांसाठी रहिवाशांसाठी आयोजन करतो तेव्हा एक वेगळंच समाधान असतं आणि ते समाधान नक्कीच आयोजकांना मिळालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद अभिषेकजी. तर हा उपांत्य फेरी क्रमांक 2चा जो टॉस आहे तो पूर्ण झालेला आपण पाहिला. वी क्रिएटिकनं टॉस जिंकलाय. आपला निर्णय मात्र त्वरित कळतीलच. तत्पूर्वी आपण जाऊया या मॅचच्या उत्तरार्धाकडे. 60 धावांचा पाठलाग. वी क्रिएटिकने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय इथे स्वीकारलेला आहे. फायनल बिफोर फायनल खेळतायत या चारही टीम्स. आत्तापर्यंत साखळी फेरीतून आपल्या ग्रुपमधून मात्र टेबल टॉप केल्यानंतर दोन्ही टीम्स आपण जर पाहिलात तर हा एक ग्रुपचा खेळ. अर्थात सेमीफायनल जी आहे ती अशा काही पद्धतीची खेळवली जाते की ग्रुप ए मधून जो टेबल टॉप करणारा संघ आहे तो मात्र ग्रुप बी मधून दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघासोबत खेळतोय आणि ग्रुप बी मधून जो टेबल टॉप करणारा संघ जो आहे तो ग्रुप ए मधून दुसऱ्या क्रमांकावरती असणाऱ्या संघासोबत सेमीफायनल खेळतोय. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर इंदिरा टायगर जो ए गटातून ग्रुप टॉप करणारा संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर परळचा राजा हा संघ जो आहे तो ब गटातून मात्र दुसऱ्या क्रमांकावर असणारा संघ ठरला होता. तर दुसऱ्या बाजूने ग्रुप बी मधून आपण जर पाहिलं तर एका बाजूने यानंतर RS45 ग्रुप टॉप करणारा संघ राहिला आणि ग्रुप ए मधून दुसऱ्या क्रमांकावर होता तो वी क्रिएटिक. त्यांच्यामध्ये मात्र ही सेकंड सेमीफायनल असेल. परंतु त्यापूर्वी हा 60 धावांचा पाठलाग सेमीफायनल नंबर 1 मधून आपण मैदानाच्या आत सुरू झालेला पाहू शकाल. रोहित कांबळे आणि स्वप्नील सावंत. महेश चेंदवनकर पहिल्या षटकामध्ये ही गोलंदाजी हातामध्ये स्वीकारतोय. फलंदाजीच्या माध्यमातून 37 धावांची वैयक्तिक खेळी तर केलीच परंतु आज गोलंदाजीच्याही माध्यमातून कुठेतरी एक चांगली कामगिरी त्याच्या प्रयत्नातून मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. यात कोणतीही शंका नसेल. दुसऱ्या बाजूने स्वप्नील सावंत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडे जर लक्ष टाकायचं झालं तर चांगली बॅटिंग केली आहे. रोहित कांबळे म्हणा मगाशी मॅच जर आपण पाहिली तर रोहित कांबळे खऱ्या अर्थाने त्या मॅचचा हिरो ठरला. लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये. आज या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच मान्यवर बरेच पुरस्कर्ते जे बरे बक्षीसदाते या स्पर्धेला लाभलेत त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. बाबूस क्रेन सर्व्हिस सोबतच GBD रिअल्टी अर्थातच सर्वेसर्वा गोपाल शेठ. फुल टॉस बॉल खराब फटका झाडात चाललाय. रोहित कांबळेला माघारी परतावं लागेल. 60 धावा हे मात्र एक मोठं लक्ष मानलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तसं पाहिलं गेलं तर 30 ते 40 धावांच्या मधला जो आकडा आहे तो कुठेतरी फायटिंग स्कोर मानला गेला. त्यातल्या त्यात आपण जर पाहिला तर काही सामने 40 धावांच्या वरही जाऊन पोहोचलेले आपण पाहिले. काही सामने 50 अप स्कोर जरी आपण झालेला पाहिला असला तरी त्यामध्ये सुद्धा चांगली फाईट झाली. परंतु 60 ही धावसंख्या जी आहे ती या मैदानावरती कुठेतरी मात्र एक सुरक्षित धावसंख्या मानली जाईल. परंतु क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे. मयूर मसूरकर विरुद्ध महेश चेंदवनकर. सरळ बॅटनं फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला बॅटची इनसाइड एज. सिंगल रन मात्र तिकडे घेतली जाते. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी या सेमीफायनलचे सामने पाहण्यासाठी. यानंतर आणखीन एक सेमीफायनल आणि त्यानंतर ज्याची उत्सुकतेने तुम्ही गेले 2 दिवस वाट पाहत होता तसा मेगा फायनल अंतिम सामना फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट आपण पाहू शकाल. आता या पहिल्या सामन्यातून मेगा फायनलमध्ये कोण जाणार यासाठी मात्र हा सेकंड इनिंगचा खेळ. 60 धावांचा पाठलाग आहे. सरळ बॅटनं फटका स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक सीधी बॅट नो बकवास. 4 धावा स्वप्नील सावंतच्या बॅटमधून. GPL चौकार. ओमकार परब खराब फिल्डिंगचं प्रदर्शन तिकडे मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती. महेश मात्र त्याच्यावरती नाराज. परंतु जशी पहिल्या मॅच मध्ये महेशनं बॅटिंग केली तशीच काहीशी बॅटिंग आज इंदिरा टायगरच्या फलंदाजांना करावी लागणार आहे. अप्रतिम फिल्डिंग निळू पाटकर. आज या खेळाडूसाठी मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर टाळ्या वाजतील शिट्ट्या वाजतील.
आणि त्यांच्यासाठी पारितोषिकही आली. पहिल्या 2 मॅचेसमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्यासाठी बबनजी तावडे साहेबांकडून मात्र एकदा 200 रुपयांचा पुरस्कार, एकदा 500 रुपयांचा पुरस्कार. दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहायचं झालं तर 40+ जे 2 खेळाडू अतिशय प्रभावी कामगिरी करताना, उल्लेखनीय कामगिरी करताना दिसले ते म्हणजे निळू पाटकर आणि सोबतच शैलेश कांबळे. त्यांना सुद्धा एकदा रोख रकमेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. इंद्रा टायगर्स आणि परळचा राजा यांच्यामधली ही मॅच उपांत्य फेरी क्रमांक 1 सेमीफायनल नंबर 1. 60 धावांचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 8 आणि नवीन ओव्हरची सुरुवात होत असताना पहिल्या बॉलवर सिंगल. या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांचा बॅनर आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकाल. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त साई दर्शन मंडळ परळ मुंबई, सन्माननीय अध्यक्ष बबनजी तावडे साहेब, ज्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र आपण काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला पाहिला. आणि दरम्यान आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय उपविभाग प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परागजी चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन. मी गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये सन्माननीय परागजी चव्हाण साहेब यांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करेन. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. नुकताच आपण जर पाहिलात तर एक मोठा कार्यक्रम कामगार मैदानावरती पार पडला गेलेला आपण पाहिला. सन्माननीय शिवसेना आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठं फूड फेस्टिवल आपण जर पाहिलात तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी स्टॉल्स आले होते. आणि त्यामध्ये आपण विविध राज्यातील विविध स्पेशालिटीजचे फूड जे आहेत, वेगवेगळ्या डिशेस आपण ज्या आहेत त्या ठिकाणी नक्कीच टेस्ट करू शकलो. असा एक मोठा फूड फेस्टिवल परागजी चव्हाण यांच्या माध्यमातून, विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. आणि आज उपविभाग प्रमुख सन्माननीय विठ्ठल चव्हाण साहेब यांचे सुपुत्र परागजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन. स्पर्धेला मात्र एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद, एक मोठा प्रेक्षक वर्ग. आज क्रिकेटची स्पर्धा, मग ती कोणत्याही फॉर्मॅट मधली असो, ते प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट असो, ते मात्र टेनिस बॉलचं क्रिकेट असो, मग ते अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, लेदर बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्येही व्हेरिएशन आहेत. त्यामध्ये मग व्हाईट बॉल क्रिकेट, T20 क्रिकेट, वन डे क्रिकेट, टेस्ट मॅच क्रिकेट, काही ठिकाणी मात्र T10ची स्पर्धा आपण पाहतो, त्यामध्ये व्हाईट बॉलचं क्रिकेट असतं, रेड बॉलचं क्रिकेट असतं. आता मात्र नवीन नवीन पिंक बॉलचं क्रिकेट सुद्धा आपण सुरू झालेलं पाहतो, ते हार्ड बॉलमध्ये म्हणजेच लेदर बॉलमध्ये. म्हणजे या क्रिकेटला किती व्हेरिएशन आहे. क्रिकेट हे आपण कुठेही खेळू शकता. अगदी आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा अगदी छोट्याशा जागांच्या माध्यमातून, छोट्याशा आकारांच्या मैदानावरती आपल्या स्वतःचे नियम, स्वतःच्या अटी घालून आज या संपूर्ण मुंबईकरांसाठी मात्र एक वेगळा खेळ, खरं तर स्वतः मुंबईकरांनी स्वतःसाठी निर्माण केलेला खेळ म्हणून या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटकडे पाहिलं जातं. तसं पाहिलं गेलं तर अगदी मुंबई शहरामध्ये आता हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी मात्र मोठ्या आकाराची मैदानं शिल्लक आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला टर्फ क्रिकेट, या क्रिकेटचं फॅड मात्र आपण क्रिकेट प्रेमींना लागलेलं पाहू शकतो. परंतु आपल्या परिसरात मात्र ते टर्फ क्रिकेट तितकं सुप्रसिद्ध जरी नसलं तरी आपण पश्चिम उपनगरात जरी गेलात तर अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली परिसरामध्ये, त्याचबरोबर माटुंगा पुढील परिसरामध्ये म्हणजेच उपनगरामध्ये टर्फ क्रिकेटचं जे खूप मोठं वेड आहे तेही मात्र तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा क्रिकेटला आता एक वेगळं फॉर्मॅट मिळालंय, एक वेगळी जागा मिळाली आहे. आणि आज आपण जर पाहिलात तर गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून उपांत्य फेरीचा हा सामना सुरू असताना मात्र आणखीन एका विकेटचं पतन. परागजी चव्हाण साहेबांचं मात्र GPL 2024 पर्व दुसऱ्याच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. सामना अजून बराच लांब आहे, कारण 60 धाबांचा पाठलाग अवघ्या 24 चेंडूंमध्ये. गेल्या 2 दिवसांपासून जर आपण
म्हणायचं झालं तर या 24 चेंडूंच्या खेळामध्ये 35 ते 40 30 ते 40 धावांच्या मधला जो आकडा जो आहे ना तो कुठेतरी फायटिंग स्कोर मानला गेला, परंतु 60 धावांचं जे लक्ष आहे ते थोडंसं मोठं लक्ष मानलं जाईल. स्कोर मात्र झालाय 15 धावा. दक्षिण मुंबईतलं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, उपनगरातलं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, नवी मुंबईचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, ग्रामीणचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. प्रत्येक ठिकाणचं हे क्रिकेट जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. या दक्षिण मुंबईच्या क्रिकेटकडे जर तुम्ही लक्ष टाकायचं झालं तर इथे मात्र विकेट येते, मोठी विकेट म्हणावी लागेल. स्वप्नील सावंत सारखा फलंदाज इथे धावचित होईल. ज्या फलंदाजांकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज इथे मात्र रनआउट होतोय. एखादा जर चांगला इनफॉर्म फलंदाज, एखाद्या चांगल्या रंगतदार बॅटिंगची जी आपण अपेक्षा करत होतात तसा फलंदाज जर रनआउट झाला तर खूप दुःख होतं. सेमीफायनलचा सामना ज्या पद्धतीने मात्र आपण महेंद्रसिंग धोनी यांना रनआउट झालेलं पाहिलं होतं, त्यानंतर मात्र जे काही दुःख भारतीय क्रिकेट चाहत्यांना झालं होतं ते मात्र वेगळं दुःख होतं, कारण त्यामुळे मात्र ती मॅच भारतीय संघाच्या हातातून निघून गेली. आणि अशीच काहीशी रनआउटची संधी ज्या वेळेला फलंदाजांना आउट करण्यासाठी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करताना परळचा राजाचे सर्व क्षेत्ररक्षक यावेळेला आल्या आल्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. बॉक्स आउट अजय पवार. तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 चेंडू हातामध्ये आहेत. 8 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी गरज आपण जर पाहिलं तर 44 धावांची, म्हणजे अजूनही मोठं लक्ष. औपचारिकतेकडे हा सामना कुठेतरी वळताना दिसतोय. परळचा राजा या टीमचं मात्र पारडं थोडंसं जड दिसतंय या मॅच मध्ये. निलेश शिरवडकर, प्रसन्न चव्हाण आमने सामने आहेत. या वेळेला हलक्यात पुश केले, एक धाव घेऊन खुश राहिलेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3. यावेळेला आडवा बॅटने इनसाइड एज विकेट कीपरकडे चाललाय. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहील या मॅच मध्ये. हे औपचारिकता पूर्ण पुढील 6 चेंडू जे आहेत ते पूर्ण करावे लागतील. प्रसन्न चव्हाण 4 धावा खर्च करत एक विकेट मात्र पटकावली आहे. सहा बॉल आणि बऱ्याच धावांची गरज. अजून सामना खूप दूर आहे. स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर 17 धावा आहेत. 43 धावांची अजूनही गरज. आणि दरम्यान परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अर्थात परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त साई दर्शन मंडळ परळ मुंबई सन्माननीय अध्यक्ष, या स्पर्धेचे या आयोजन समितीचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक सन्माननीय श्री बबनजी तावडे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. जीबीडी रिअल्टी सन्माननीय गोपालजी शेठ साहेब, त्याचबरोबर बाबूस क्रेन्स सर्व्हिस, पहिली सेमीफायनलची मॅच मैदानावर रंगते. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह, यशच्या हातातून बॉल निसटलाय. बॉल चाललाय मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलाय. एकतर्फी सामना कुठेतरी मात्र आता शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो, केहूर हळकर, केहूर हळकर तुम्ही कुठेही असाल कॉमेंट्री बॉक्सवर संपर्क साधायचा आहे. सुंदर फटका, परंतु इथे आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत गोलंदाजाला. दिल्ली अजून बरीच दूर आहे इंदिरा टायगर साठी. आज सर्वच्या सर्व सामने बघा. आज इंदिरा टायगर बरोबर काय घडलं. भारतीय संघाने वर्ल्ड कपच्या फेरीमध्ये आपण खेळत असताना पाहिलं तर सुरुवातीचे सर्वच्या सर्व सामने जिंकले, परंतु भारतीय संघाला मात्र सेमीफायनलच्या मॅचमध्ये हार पत्करावी लागली आणि तिथून मात्र त्यांचा प्रवास जो आहे तो वर्ल्ड कप मधून संपला. त्यामुळे इंदिरा टायगर सोबतच असंच काहीसं घडलं. आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेतल्या लीग स्टेज मधल्या 4च्या 4 मॅचेस जिंकल्या होत्या आणि त्या 4च्या 4 मॅचेस जिंकलेल्या असताना सुद्धा सेमीफायनल पर्यंत पोहोचले आणि इथून मात्र त्यांचा प्रवास मात्र संपलाय. म्हणजे मेहनत केली आणि वाया गेली